नमस्कार. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी एक खूप महत्त्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी आहे. आज आपण याच योजनेच्या पहिल्या हप्त्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. हो, हे खरंय. लाखो कुटुंबांचं स्वतःच्या घराचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या दिशेने सरकारने एक मोठं पाऊल उचललंय. योजनेचा पहिला हप्ता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आता अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचलीय. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही महिन्यांमध्येच हा पहिला हप्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल आणि यासाठी सरकारची तयारीही पूर्ण झाली आहे. राज्य सरकारने पात्र लाभार्थ्यांची यादी तर अंतिम केलीच आहे, पण त्याचबरोबर घरांच्या जागेचं जिओ टॅगिंग आणि सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. म्हणजे प्रशासकीय पातळीवरची सगळी कामं आता मार्गी लागली आहेत. चला आता बघूया की हा पहिला हप्ता नक्की किती रुपयांचा असेल आणि तो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार कसा आहे याची सविस्तर माहिती. जी माहिती समोर येते त्यानुसार या योजनेअंतर्गत पहिला हप्ता म्हणून जवळपास 60,000 रुपयांची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. आणि ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या अत्यंत पारदर्शक पद्धतीने जमा केली जाणार आहे. या पद्धतीचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की यात पूर्णपणे पारदर्शकता असते. योजनेचे पैसे थेट बँक खात्यात येतात, त्यामुळे मग मध्ये कोणी मध्यस्थ किंवा दलालीचा प्रश्नच उरत नाही. पण हा हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून पैसे मिळवण्यात कोणताही अडथळा येणार नाही. कधीकधी एका लहानशा चुकीमुळे हा हप्ता खात्यात जमा होण्यापासून थांबू शकतो. पण असं का होतं हे आपण आधी समजून घेऊया. याचं मुख्य कारण असू शकतं बँक खात्याला आधार कार्ड जोडलेलं नसणं किंवा मग त्या खात्यासाठी DBTची सेवा सुरू नसणं. ह्याच 2 कारणांमुळे हप्ता अडकण्याची शक्यता असते. पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही. हा अडथळा आपण अगदी सहज टाळू शकतो. त्यासाठी काय करायला हवं ते आता पाहूया. यासाठी अजिबात उशीर न करता आपल्या बँकेच्या शाखेत जा आणि 2 गोष्टींची खात्री करून घ्या. पहिलं, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं आहे का? आणि दुसरं, आपल्या खात्यावरून DBTची सेवा सुरू आहे का? सरकारी माहितीनुसार महिन्याच्या पहिल्या 15 कोणत्याही दिवशी हा हप्ता सरकारकडून जारी केला जाऊ शकतो आणि एकदा का पैसे जारी झाले की साधारणपणे 24 ते 72 तासांच्या आत ते थेट खात्यात जमा होतात. आणि समजा काही कारणाने हप्ता वेळेवर जमा झाला नाही तरीही काळजी करू नका. अशा वेळी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली स्थिती तपासता येते किंवा मग थेट आपल्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात जाऊनही चौकशी करता येते. बरं, पहिला हप्ता तर मिळेल, पण त्यानंतर घराच्या बांधकामाचा पुढचा प्रवास कसा असेल आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी यावरही थोडंसं बोलूया. पहिला हप्ता मिळाल्यानंतर घराच्या बांधकामाच्या कामात जशी जशी प्रगती होईल त्याप्रमाणे दुसरा आणि तिसरा हप्ता देखील टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे. सरकारचं ध्येय हेच आहे की नवीन वर्षात प्रत्येक गरजू कुटुंबाला त्यांच्या हक्काचं स्वतःचं घर मिळावं आणि याचसाठी ही संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण केली जात आहे. म्हणूनच सर्व लाभार्थ्यांनी आपली कागदपत्र आणि विशेष करून बँक खात्याची माहिती नेहमीच अद्ययावत ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही अत्यंत महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाली यासाठी ती नक्की शेअर करा आणि अशाच खात्रीशीर सरकारी योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.